हे बघा, आज मी तुम्हाला कांद्याची पात मस्त बनवून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज बघा कांद्याची पात, भात बनवला आहे, सोयाबीनचा भात बनवला आहे, चपाती, जवसाची चटणी आणि कांद्याची पात तोंडी लावायला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा इथे ही कांद्याची पात आहे. हिला चांगलं स्वच्छ धुवून ठेवलं होतं आणि पाणी नितळल्याच्या नंतर हिला बारीक असं कापून घेतलं आहे. आणि इथं एक कांदा चिरून घेतला, एक टमाटर आहे आणि लसूण आणि 5-6 हिरव्या मिरच्या आहेत. तर त्या अशा बारीक कुटून घेतल्यात जाडसर. तुम्हाला कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. कढई तापायला ठेवली, 2 चमचे तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल तापलं, ह्याच्यात थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं टाकली की हा कांदा बारीक चिरून ठेवला तर तो कांदा टाकायचा. त्याला भाजून घेते कांद्याला चांगलं. त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि हा वाटलेला ठेचा होता तो टाकून घेतला. त्याला चांगल्या मिरच्या कच्च्या असल्यामुळे याला चांगलं तेलात परतून घ्यायचं 1 मिनिटभर. आणि मग टमाटर टाकणार आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालतं, पण लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरची छान लागते ही कांदा पात. बघा मिनिटभर झालं आहे आणि मिरची चांगली भाजून घेतली, लसूण आणि मिरची. आता ह्याच्यात एक टमाटर टाकून देते. त्याला पण चांगलं भाजून घेऊ आपण. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं तरी चालतं, नाही टाकलं तरी पण चालेल. चवीपुरतं मीठ टाकायचं, खारट नको व्हायला. आणि कांद्याची पात टाकली आता ह्याच्यात. ती पात चांगली मऊ शिजू द्यायची, नाहीतर काय होतं खायला चव नाही लागत जर नाही शिजली तर. 2 मिनटं आता याच्यावर झाकण ठेवते, हिला थोडंसं शिजू देते. तर बघा आता 4 मिनटं झालेत. आपण याला चेक करून घेऊ. तर बघा जशी पाहिजे तशी मस्त डाळ पण शिजली. म्हणजे डाळ आपल्याला जास्त गाळ करायचीच नाही आहे. आणि पात पण छान शिजली, मस्त मऊ. हे बघा. तर आता गॅस बंद करते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.